एकदा काय झालं म्हणे, नंदराजा आणि सर्व गोपगोपिकांनी काय केलं, एकादशीचं व्रत केलं आणि द्वादशीचं पारणं सोडायचं होतं. दिवसभर उपवास केला, रात्रभर जागरण केलं आणि द्वादशीला पहाटे उठून स्नान करायचंय. नंदबाबा उतावेल झाले महाराज, पहाटे स्नान करायचं. रात्रीच उठली 2 वाजता आणि स्नान करायला गेली. एक सांगू का, रात्री 11:30 पासून ते 2:30 वाजेपर्यंत ही आसुरी वेळ असते, म्हणून त्याच्यात येणार रात्री 11:30 पासून 2:30 वाजेपर्यंत जेवायचं नाही, स्नान करायचं नाही, कोणतंच कर्म करायचं नाही. आणि 3:30 वाजता ब्राह्मी मुहूर्त सुरू होतो, म्हणून साधू संत पहाटे उठतात आणि पहाटे काकडा करतात. उठा जागी वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा. आणि वेळ चुकली कोणाकडून, नंदबाबाकडून. आणि वरुणाच्या दूतानं काय केलं, नंदबाबाला उचलून घेऊन गेले वरुण लोकांमध्ये. सकाळी पहाटे सगळे उठले स्नान करायला, म्हणे सगळे आहेत पण नंदबाबा कुठे गेले. चिंता वाटली. मग कळालं म्हणे वरुणाचे दूत आले होते, त्यांना घेऊन वरुणाच्या दूतानं काय केलं म्हणे, वरुण लोकात नंदराजाला नेलेलं आहे. वरुणानं नंदबाबाला पाहिलं की आपल्या दूतानं नंदबाबाला घेऊन आलेले. त्यांना कळालं हे तर कन्हैयाचे वडील आहेत. अरे म्हणे यांना नेऊन सोडा खाली. आणि निघाले दूत खाली परत नेऊन सोडायला. पण पुन्हा लक्षात आलं म्हणे, अरे आता आलीस तर इथं ठेवू, यांचा सत्कार करू, कमीत कमी यांच्या निमित्तानं का होईना कन्हैया आपल्याला भेट देईल. मग पूजन केलं नंदबाबाचं वरुणानं. देवाला कळालं की वरुणाच्या दूतानं वरुणानं आपल्या वडिलांना नेलेले. भगवान वरुण लोकात आले. क्रोध झाला महाराज, रागावले भगवान. वरुणानं सांगितलं, हे पा तुम्ही यावेत म्हणूनच हा माझा प्रयत्न होता. भगवान शांत झाले. वरुणानं भगवंताचं स्वागत केलं. अशा अनेक लीला भगवंताने या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि देवाचं पूजन तो वरुण करू लागला महाराज. ऐका, आणि हे पाहिलं कुणी, नंदबाबानं. आणि नंदबाबा पुन्हा खाली आल्यानंतर सगळ्या गोपाळांना आणि गोपगोपिकांना सांगू लागले, म्हणे माझा कृष्ण सामान्य नाही. वरुणाने त्याचे पाय धुतले आणि गोपाळ एकत्रित झाले. म्हणे कार्य कृष्णा, जो देव येतो तो तुझी पूजा करतो, तुझं एखादं स्थान तरी आम्हाला दाखव ना. इंद्र येतो तुझी पूजा करतो, ब्रह्मदेव येतो तुझी पूजा करतोय, वरुण येतो तुझी पूजा करतो, तू एवढा मोठा आहेस तर मग तुझं एखादं स्थान दाखव ना. आणि मग भगवंतानं काय केलं, ब्रह्मांड घाटावर सगळे गोपाळ घेऊन गेला आणि गोपाळांना पाण्यात बुडी मारायला सांगितली. म्हटले मारा सगळे पाण्यात बुडी. आणि पाण्यात बुडी मारल्याबरोबर भगवान सगळे गोपाळ घेऊन वैकुंठात गेले. भगवंतानं वैकुंठ धाम गोपाळांना दाखवलं. भगवान सिंहासनावर बसले होते. गोपाळ आले तिकडून. म्हटले दाखवायचं म्हणजे काय, असं दाखवायचं, उठ म्हणे आम्हाला बसू दे. देव उठले, महाराज बाजूला झाले. आपली भक्तीत जर ताकद असेल तर देव सुद्धा स्वतःचा आसन देऊन टाकतो महाराज. हो, भक्तीत ताकद पाहिजे. एक सांगू का, एवढी ताकद पाहिजे जे मागितलं ते देवानं दिलं पाहिजे. आपल्याला मागायची गरजच पडली नाही पाहिजे. देव स्वतःचा आसन देतो भक्तांना महाराज, स्वतःचा आसन देऊन टाकतो. फक्त भक्त तेवढा ताकदीचा असला पाहिजे. आपली भक्ती किती आपण तपासली पाहिजे. आपली भक्ती किती ना आपण मागतो किती याचा तरी विचार करा. सत्यनारायण दिवशी किडलेल्या खारका, ते खौट झालेलं खोबरं घ्यायचं आणि मग देवाला मागायचं, देवा धन दे, संपत्ती दे, आरोग्य दे. एवढं किडलेल्या खारकात पटलं तर पाहिजे कमीत कमी आपलं. आणि आपलं देणं किती, आपण मागतो किती, कमीत कमी याचा विचार केला पाहिजे. देव स्वतःचं आसन गोपाळांना देऊन टाकतो का, कारण गोपाळांनी सर्व स्वतः त्याग त्याच्यासाठी केलेला आहे. 2 प्रकारच्या लीला भगवंताने केल्या पहा. येदसे चरित्र केले नारायणी आणि रांगता गोधनी दाखिले. आणखी 2 प्रकारानं भगवंतानं लीला केल्या. कोणत्या, भगवान गोपाळांसोबत खेळ खेळला, नाचला, चोऱ्या केल्या. आणि आता गवळणी वाट पाहत होत्या, गोपिका वाट पाहत होत्या शरद पौर्णिमेची. थोडं बारकाईने ऐका, एवढाच विषय थोडासा घ्यायचा आहे, नंतर पुढचे विषय शॉर्टकट घेऊन आपल्याला विवाह पूर्ण करायचा. शरद पौर्णिमेच्या दिवसाची वाट पाहत होत्या गोपिका. म्हणे का वाट पाहत होत्या त्याचं कारण आहे. भगवंतानं वचन दिलं होतं महाराज गोपिकांना की मी तुमच्या सोबत शरद पौर्णिमेच्या दिवशी रास क्रीडा करेल. देव गोपाळांसोबत खेळ खेळला आणि गोपिकांसोबत त्यानं रासलीला केली. आणि ती शरद पौर्णिमेची रात्र आली आणि भगवान आता त्या भगवंताने त्या शरद पौर्णिमेच्या रात्री काय केलं तर योगमाया प्रस्थापित केली. भगवान पिता रात्रीस शरदोत्फुल्ल मल्लिका वीक्षरंतु मनश्चक्रे योगमाया
मुपाश्रितः। शरद पौर्णिमेच्या रात्री भगवंतानं योग माया प्रस्थापित केली. योग मायेचा आश्रय घेऊन भगवंतानं सुंदर वातावरण निर्माण केलं. महाराज ऐका, शीतल शांत असा वारा वाहू लागला. थंड, आता जसं झाड्या लागत तसा नाही. तुम्ही म्हणताना आता वारा वाहतोय पण मरणाच्या झाड्या लागल्यात, काय करावं. तो थंड आणि शीतल शांतीचा वारा वाहू लागला. उंच उंच वृक्ष आहेत आणि त्याच्यावरती उंच उंच अशा वेली गेलेल्या आहेत. त्या वेलीवर फुले उमललेली आहेत. त्या फुलांचा सुगंध आता सगळीकडे दरवळतोय. शांत पाणी वाहतंय, नदीचं पाणी असं शांत वाहतंय. थोडी कल्पना करा. आणि भगवान जाण्यासाठी निघाले. कुठं? गोपिकांना भेटण्यासाठी. पहा, फक्त गोपिकांच्याच अंतःकरणामध्ये देवाला भेटण्याची इच्छा आहे असं नाही. तर भागवत वर्णन करतं की भगवान त्या रात्री म्हणजे भगवंताला सुद्धा गोपिकांना भेटायची अंतःकरणात इच्छा आहे. फक्त गोपिकाच अंतःकरणात देव भेटीची तळमळ आहे असं नाही, तर देवाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा गोपिकांना भेटण्याची तळमळ आहे महाराज. आणि मग भगवान स्वतःचा शृंगार करू लागले. गोपिकांना भेटायला जायचं ना महाराज, गोपिकांच्या समोर जायचंय ना. मग कसं गेलं पाहिजे? भगवान शृंगार करू लागले. स्वतःचा शृंगार स्वतः भगवान करायला लागले महाराज. सुंदर असा पितांबर भगवंतानं घातलेला आहे. मोराचा मुकुट धारण केलेला आहे. मस्तकावर चंदन लावलेलं आहे. कानात कुंडल भगवंतानं घातलेलं आहे. सुंदर शृंगार कन्हैयाचा सुरू आहे. आणि आता सर्वांच्या आधी देव वृंदावनात जाऊन पोहोचला रासलीलेसाठी. गोपिकांची वाट पाहत, गोपिकांच्या आधी देव गोपिकांची वाट पाहत होता. काय प्रेम भाव असेल महाराज त्या गोपिकांचा. गोपिकांच्या जाण्याच्या आधी पहा बरं, गोपिकांच्या अंतःकरणात देवाला भेटण्याची इच्छा आहे, याच्यात नवल नाही. मी पुन्हा सांगतो, पण देवाच्या अंतःकरणात सुद्धा गोपिकांना भेटण्याची इच्छा आहे. का हो महाराज? का देवाला धीर धरवत नाही? गोपिकांच्या आधी देव वृंदावनात जाऊन बसला का? त्याचं कारण आहे, गोपिकांनी सर्वस्वाचा त्याग केलाय महाराज त्याच्यासाठी. गोपिका ह्या प्रेम संन्यासिनी आहेत महाराज. संन्यास दोन प्रकारचा आहे, एक विधीचा संन्यास आणि एक प्रेम संन्यास. विधीचा संन्यास म्हणजे तुम्ही आम्ही जो घेतो ना, तो संसाराचा त्याग करायचा. आणि प्रेम संन्यास म्हणजे संसारात राहून संसाराचा त्याग करायचा, याला म्हणायचं प्रेम संन्यास. त्या गोपिका सर्वसामान्य नाहीत महाराज. त्यांनी सर्वस्वाचा त्याग देवासाठी केला, म्हणून देवाला सुद्धा त्यांना भेटण्याची इच्छा आहे. थोडं बारकाईने ऐका, फार गोड प्रसंग आहे रासलीलेचा. गोपिकांसारखं प्रेम कुणीच केलं नाही महाराज. आणि देवाला गोपिकांचंच प्रेम का आवडतं त्याचं कारण आहे, त्या दिसताना संसारात दिसत होत्या, पण मात्र असताना त्या संसारात नसत्या, त्या देवापाशीच होत्या. दिसायला गोपिका संसारात दिसत होत्या. माणसानं संसारात तसं राहिलं पाहिजे देवासारखं, त्या गोपिकांसारखं. गोपिका दिसायला संसारात होत्या, काम धंदा करत होत्या, पतीची सेवा करत होत्या, स्वयंपाक करत होत्या, पतीला वाढवत होत्या, लेकरं सांभाळत होत्या, सगळं काही करत होत्या, पण फक्त दिसायला होत्या. मात्र अंतःकरण मात्र देवापाशी गेलेलं होतं. आपण संसारात तसं राहिलं पाहिजे. साधू संतांनी तितकं प्रेम देवावरती केलं, तसेच राहिले महाराज. माणसानं कसं जगायचं माहितीये? शेंदडासारखं. शेंदड माहितीये तुम्हाला? शेंदड कशाला म्हणतात? म्हणा तुलाच. कशाला म्हणतात शेंदड? आणखी बरेच नाव आहेत त्याला बरं शेंदडाला. ते शेंदड कसं आहे, शहाण्या माणसानी शेंदड पिकलं हे कशावरून ओळखायचं? रस्त्याच्या कडेला एखादा शेंदडाचा वेल आहे, त्याला शेंदड भरपूर आलेली आहेत, पण त्याच्यातलं शेंदड पिकलेलं कोणते कसं ओळखायचं? जाऊन उचलून दाबून पाहायचं का? नाही ना. ऐका, चलता चलता जे शेंदड पिकलेले जर आपल्याला पाहायचं असेल, चलता चलता फक्त पायाच्या बोटाचा असा थोडासा स्पर्श त्याला करायचा. जर ते पिकलेलं असलं ना, लगेच देठाला सोडून देतो महाराज. आणि जे पिकलेलं नसतं ना, ते तसंच धरतं. तसं साधू संत ते शेंदड पिकल्यानंतर देठाला चिकटलेलं दिसतं, पण ते जे देठाला चिकटलेलं नसतं. तसं गोपिका संसाराला चिकटलेल्या दिसतात, पण त्यांनी संसाराला धरलेलं नव्हतं. त्यांना फक्त भगवंताच्या स्पर्शाची सवय होती, बस विषय संपला. तसं राहिलं पाहिजे माणसाने. इकडं पार मुळासगत उपटायची बारी येते तरी सुटत नाही आपलं. नुसतं बोटानं स्पर्श केल्यावर कुठं काय होतं? प्रेम संन्यासिनी आहेत महाराज. अतिशय संसाराचा विचार न करता गोपिकांनी सर्वस्वाचा त्याग करून भगवंताच्या प्रेमात रममान झाल्या महाराज गोपिका. गोपिकांसारखं प्रेम भगवंतावर कुणीच केलं नाही महाराज. अतिशय प्रेम केलं महाराज.
एका क्षणात गोपिकांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि भगवंताच्या दिशेने निघाल्या महाराज. त्यांनी संसाराचा विचार केला नाही हो. आपण कायम संसाराचा विचार करतो, नंतर देवाकडे धावतो. अरे नाही जमत ते. सगळ्या गोष्टीचा त्याग करून देवाकडे जावं लागतं, तेव्हा देव स्वीकारतो. गोपिकांच्या अंतःकरणात देव भेटीची तळमळे आणि देवाच्या अंतःकरणात गोपिकांची तळमळे महाराज. कन्हैयाची मुरली कानावर पडली रे पडली. कन्हैयानं सगळं सोडून, गोपिकांनी सगळं सोडून दिलं, कन्हैयाच्या दिशेने निघाल्या महाराज. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरी संसार में. जोत जगा दे प्रीत लगा ले, चरणों में ले ले मुरली वाले. मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले. तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरी संसार में. जोत जगा दे प्रीत लगा ले, जोत जगा दे प्रीत लगा ले, चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले. मुरली वाले बंसी वाले. सर्वस्वाचा त्याग केला महाराज गोपिकांनी. ऐका किती मीराबाई वर्णन करतात. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जगा दे प्रीत लगा दे, जोत जगा दे प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले. त्या कान्हाची मुरली ऐकल्याबरोबर सर्वस्वाचा त्याग केला महाराज. फक्त मुरलीचा स्वर कानावर पडल्या बरोबर गवळणीने हातातली सगळीच कामं टाकून दिली, भगवंताच्या दिशेने निघाल्या. आहारे सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. इतकी गोड मुरली वाजायचा ना तो कान्हा महाराज. त्या मुरलीच्या स्वरानच फक्त गोपिका मोहित व्हायच्या आणि त्या आवाजाने निघायच्या महाराज. सगळी हातातली कामं, कानावर स्वर मुरलीचा पडला, मुरली ऐकू आली की ज्या गोपीला मुरली ऐकू आली ती हातातलं काम टाकून निघायची. एक गोपी गवळण धार काढत होती. ऐका, गाईची धार काढत होती. कन्हैयाची मुरली कानावर ऐकू आली, तिनं धाड काढायचं अर्धवट सोडून दिलं आणि त्या मुरलीच्या दिशेनं पळाली महाराज. सगळं सोडून दिलं. एक गवळण भाकरी थापतीत होती, भाकरी थापत होती. एक तव्यावर होती, एक अशी चुलीला आडी लावली होती आणि एक परातीत होती, अशी थापीत होती. तव्यावरची अर्धी कच्ची भाजलेली होती, चुलीला आडी लावलेली जवळजवळ भाजून मोकळी, आता ती जाळायच्या धोरणात चालली होती. आणि हातातली थापतीत होती. पण मुरलीचा आवाज कानावर ऐकला आणि आहे तशा भाकरी टाकल्या निघून गेली महाराज. कुठं? भगवंताच्या दिशेनं पळू लागली. एक गवळण अशी घरात सारून घेत होती, आवाज ऐकला निघाली. एक गवळण सासूची सेवा करत होती, पाय चेपत होती. जुन्या काळातलं सांगतो, आता तसं शक्य नाही, पण जुन्या काळातलं सांगतो. निघाली ना महाराज. कानावर ऐकू आवाज ऐकल्याबरोबर मुरलीचा. सासून सांगितलं तिच्या पतीला, म्हणे ए
ते तुपल्या बायकोला समजून सांग म्हणली. खुशाल निघाली आवाज ऐकल्याबरोबर. त्यानं काय केलं, तिला बांधून टाकलं महाराज दोरीनं, पॅक बांधलं. आणि तिनं हात जोडले, सांगितलं तुम्ही या शरीराला बांधू शकता पण या अंतर आत्म्याला नाही तुम्ही बांधू शकत. तिनं शरीर टाकलं आणि दिव्य स्वरूप धारण केली, भगवंताच्या दिशेने धावली महाराज. काय प्रेम असेल व गवळणीचं, काय प्रेम असेल ना. शाम तेरी मुरली ने पागल कर दिया, शाम तेरी मुरली ने पागल कर दिया, चला नहीं जाए मोहन घायल कर दिया, चला नहीं जाए मोहन घायल कर दिया रे, चला नहीं जाए मोहन घायल कर दिया. करके दिल शाम मेरा डोले है, जानती हूँ बसे तेरे राधा राधा बोले. धक धक करके दिल शाम मेरा डोले है, जानती हूँ बसे तेरे राधा राधा बोले. बेकरार मोहन मेरा दिल कर दिया, बेकरार मोहन मेरा दिल कर दिया, चला नहीं जाए मोहन घायल कर दिया, चला नहीं जाए मोहन घायल कर दिया रे, चला नहीं जाए मोहन घायल कर दिया रे. ती मुरली कानावर ऐकल्याबरोबर महाराज गवळणी स्वतःचा सर्वस्वच विसरून जायच्या, संसार विसरायच्या, प्रपंच विसरायच्या आणि मुरली कानावर आल्याबरोबर एकटीच निघायची. जिच्या कानावर मुरलीचा आवाज आला ती भगवंताच्या दिशेने निघायची. असंच असतं महाराज. भगवंताचा निरोप आला ना एकट्याला जावं लागतं, कुणासाठी तो थांबला जात नाही महाराज. तुम्ही कितीही मन तुमच्या लेकरात गुंतला असेल, मुलात गुंतला असेल, नातवात गुंतला असेल, एकदा त्याचा निरोप आला रे आला, त्याला कितीही विनवण्या करा, देवा थांबणार आहे थोड्या वेळ, थोडे दिवस मला राहू देणार आहे, माझ्या नातवाचं तोंड पाहिजे. ते म्हणले आता नाही, आता तुला वरचं तोंड पाहिजे, आता खाली नाही कोणाचं तोंड पाहिला तू शिल्लक राहणार. का? देवाचा निरोप आला की एका क्षणाला सगळी नाती तोडावी लागतात आणि देवाकडे जावं लागतं. तुला काही हिफाजत कर ले, तुला करे रखवाली, तुला काही हिफाजत कर ले, तुला करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन बाजी रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन बाजी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन बाजी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा. तुला की हिफाजत कर ले, तुला करे रखवाली, हिफाजत कर ले, तुला करे रखवाले. अरे उड़ जाएगा एक दिन मुझे रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन मुझे रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन मुझे रहेगा पिंजरा, पिंजरा खाली, पिंजरा खाली. जय हो संदीप महाराज. पिंजरा खाली, पिंजरा खाली. एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. हे रत्न आहेत महाराज आमचे. संदीप महाराज म्हणजे कोणता ताल कधी वाजायचा, कसं वाजायचं त्यांना चांगलं धोरण आलेलं आहे. गोड माणसं आहेत. चला, अशा गवळणी प्रेमभावात मग्न झालेल्या आहेत आणि भगवंताच्या दिशेने धावू लागल्या. आता देवाकडे जायचंय, देवाला भेटायला जायचं म्हणजे कसं गेलं पाहिजे? नटून खटून गेलं पाहिजे की नाही? मला सांगा, देवाची पूजा करत असताना
ज्यावेळेस आपण सकाळी देवाची पूजा करतो, मला सांगा बरं, त्या देवाच्या पायावर आपण फुलं वाहतो, बरोबर आहे? मग 2-4 दिवसाचे तोडून आणलेले ठुलेले वाहतो का ताजे तवाने तोडून वाहतो? कशी वाहतो सांगा ना? ताजे वाहतो की नाही? सुंदर सुगंधित टवटवीत फुले वाहतो. मग मला सांगा, त्या देवाला सुकलेली फुलं सुद्धा चालत नाही, तर आपले सुकलेले तोंड कसे चालायचे? कशी चालणार? म्हणून मनात विचार करा, देवाकडे जात असताना माणसानं कसं जायचं माहितीये? प्रफुल्ल. आपलं घरचं टेन्शन घेऊन देवाकडे जायचं नाही, त्याला काय कमी टेन्शन आहे का? टेन्शन देणारे किती आहेत? तुम्हाला वाटतं का तुम्हीच एकटं स्वतःचं दुखणं त्याच्या पुढे गातात? जगातली जवळजवळ 99% लोक त्याच्या समोरच दुखणं गातात महाराज. सगळीच त्याच्या समोर दुखणं गातात. कधीतरी कल्पना करा, देवाकडे जात असताना असा टवटवीत प्रसन्न चेहरा घेऊन जायचं, घरातलं डोक्यातलं टेन्शन नाही जायचं, टेन्शन घेऊन जायचं नाही, असं प्रसन्न मुद्रेने जायचं. मग गवळणी निघाल्या, देवाची मुरली कानावर पडली आणि मुरलीच्या आवाजाच्या दिशेने गवळणी निघाल्या महाराज. पण देवाकडे जायचं, मग नटून आणि शृंगार करून गेलं पाहिजे, नटून खटून गेलं पाहिजे. आपल्याला पाहिलं की देवाला समाधान वाटलं पाहिजे, या भावनेत गवळणी आहेत. आणि मग त्या शृंगार करू लागल्या महाराज. पण देवामध्ये एवढ्या विभोर झाल्या, देवाकडे एवढं त्यांचं मन एकाग्र झालं की त्यांना मी कोणती गोष्ट कुठं लावते हेच कळत नव्हतं महाराज. दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नाद दीवानी बनी गौळण, मुरली के नाद दीवानी बनी, मुरली के नाद दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नाद समोर जायचं आम्हाला. देवाला आम्हाला पाहिलं की देवाला समाधान वाटलं पाहिजे. ही भावना त्यांच्या अंतःकरणात शृंगार करू लागल्या. पण एवढं मन देवासोबत एकत्रित झालंय की कोणती गोष्ट कुठं लावायची हेच विसरून गेल्या. ओठों पे काजल नैनों में मिश्री, सिर पे काजल लगाते चली, ओठों पे कुमकुम नैनों में मिश्री, सिर पे काजल लगाते चली, सिर पर काजल लगाते चले, सिर पर काजल लगाते चले, मुरली के नाद दीवानी बनी गौळण, मुरली के नाद दीवानी बनी गौळण, मुरली के नाद दीवानी बनी गौळण, मुरली के नाद दीवानी. भगवंताच्या दिशेने निघालेली गवळण, धार काढण्याची वेळ झाली गाईची. घरच्यांना सांगितलं कुठं निघालीस? गाईची धार काढायची, तेवढं वासरू सोड. पण एवढी छंदात वेळी झालं, तिनं काय केलं माहित नाही? गाय का बछड़ा भैंस को छोड़ा, बैल का दूध निकाले लगी, गाय का बछड़ा छोड़ा, बैल का दूध निकाले लगे, ओ बैल का दूध निकाल गए, बैल का दूध निकाल गए, मुरली के नाद दीवानी बनी मैं दीवानी, ओ
आवाज नुसता गवळणीच्या कानावर पडला तर आपली काय त्या गवळणीची काय अवस्था झाली थोडीशी कल्पना करा. फक्त थोडं सिरियस होऊन आहे का आज. देवाची भक्ती त्या गवळणीने केलं. किती प्रेम केलं महाराज गोपाळ त्या गवळणीनं देवावरती महाराज. अहो नुसता त्याच्या मुरलीचा कानावर आवाज आला तर घरातली कोणती कामं करायची त्यांना सुधरत नव्हतं. हो, एवढ्या विभोर झाल्या. स्वतःच्या पतीची इच्छा नव्हती, सासूकडे जायची इच्छा नव्हती, लेकरा बाळांची सुद्धा दूध पाजत होती एक गवळण. तिनं तसंच लेकरू खाली टाकलं देवाच्या दिशेनं पळाली महाराज. एवढे आनंद विभोर झाल्या देवाच्या छंदामध्ये. एवढं वेड लागलं होतं त्या गवळणीनं महाराज. ऐकोनी वेणूचा नाद लागला नामाचा छंद, ऐकोनी वेणूचा नाद. एवढ्या विभोर झाल्या महाराज. आणि धावत धावत आल्या जिथं भगवान कृष्ण त्यांची वाट पाहत होता. गेल्या महाराज. शरद पौर्णिमेचे दिवस. शरद पौर्णिमेची रात्र म्हणजे कोणती? शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. आणि त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मी तुमच्यासोबत रासलीला करील असा शब्द भगवंतानं दिला होता. म्हणून भगवंताच्या दिशेनं गोपिका पळू लागल्या आणि भगवंत अगोदरच जाऊन बसले होते वृंदावनात. आणि समोरून येणाऱ्या गोपिका देवानं पाहिल्यानं सांगितलं. देवानं त्या गोपिकांचं स्वागत करायला सुरुवात केली. म्हणे या 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 म्हणे तुमचं स्वागत आहे. आलात, एक काम करा, आता एवढं वृंदावन पाहून घ्या. उंची उंची मोठमोठे वृक्ष आहेत, सुंदर सुंदर झाडी आहेत, फुलं आहेत. वृंदावन पहा आणि घरी निघून जा. त्यांनी डोळेच वाचले महाराज गोपिकांनी. म्हणे असं कसं काय? म्हणे हो, तुम्ही चांगल्या घरातल्या स्त्री आहेत आणि अशा चांगल्या कुळवान घरातल्या स्त्रीनं घर सोडून इकडं एकटीनं फिरणं चांगलं वाटत नाही. तुम्ही तुमच्या घरी जा. घरी आणि तुम्ही पतिव्रता आहेत ना. पतिव्रता म्हणजे काय? पतीच्या मता अनुसरुनी पतिव्रता. पतीचं जे काही मत असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या मताला अनुमोदन देणं हेच तिचं काम आहे. त्याला म्हणायचं पतिव्रता. तुम्ही चांगल्या घरातल्या आहेत, कुळवान घराण्यातल्या आहेत, इथं थांबू नका, तुम्हाला ते शोभत नाही. वृंदावन पहा निघून जा. आणि गोपिका कासावीस झाल्या महाराज. म्हटल्या देवा पट्ट कर तुला वागणं. अरे तुझ्यासाठी संसार दानादीन केला, संसारावर तुळशीपत्र ठेवलं, कुणाचा विचार केला नाही, संसाराचा त्याग केला आणि तुझ्यासाठी संसार सोडला आणि तुझ्याकडे आलोत आणि आता तू म्हणतो मला सोडून निघून जा. पटतंय तुला? अरे ठीक आहे ना, आमच्या घरामध्ये आमचा पती ही गोष्ट खरी आहे, पण तू सुद्धा पतीच आहेस ना. आमच्या घरी आमचा असणारा पती तो चिखलाचा गोळा आहे म्हणे, हाडा मासाचा तुकडा आहे, जन्मणारा आणि मरणारा आहे. पण तू जो पती आहेस ना, तू जगतपती आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू चैतन्य स्वरूप आहे, तू सत्य तत्व आहेस. घरातही पती आहे पण तो चिखलाचा गोळा आहे, हाडा मासाचा, जन्मणारा मरणारा. तू मात्र आमचा जगतपती आहेस आणि आम्ही तो पती सोडून आता तुझ्याकडे आलेलो आहेत. आणि आम्हाला जर पतीच करायचा असेल तर त्याच्यासोबत कशाला आम्ही पतित्व स्वीकारू? तूच आमचा पती आहेस ना. मीराबाई फार गोड बोलतात, थोडं लक्ष द्या. मीराबाई म्हणतात, ऐसे वर को क्यों वरू जो जन्मे और मर जाए. थोडं लक्ष द्या. ऐसे वर को क्यों वरू जो जन्मे और मर जाए, वरहु गोपाल को मारो चुडनु अमर हो जाए. जो जन्मणारा आणि मरणार आहे त्याला मी पती म्हणून का स्वीकारू? मी त्यालाच पती म्हणून स्वीकारेल की त्याला स्वीकारल्यानंतर माझा चुडा अमर होईल, म्हणजे माझं सौभाग्य अमर होऊन जाईल. मीराबाईचं वर्णन आहे, फार गोड आहे महाराज. गोपिकांनी सांगितलं, तोही पतीच आहे आणि तूही पतीच आहे, पण तू खरा पती आहेस, ते खोटा पती आहे, तो जन्मणारा मरणारा आहे. गोपिका सांगू लागले. एक सांगू देवा? गोपिकांनी एक फार गोड उदाहरण सांगायला सुरुवात केली. देवा ऐक ना, एखाद्या मुलीचं जर लग्न झालेलं आहे, 2-3 महिने झाले लग्न होऊन, देवाला विचारताय ना गोपिका, आता तुम्ही पण लक्ष देऊन ऐका. देवा 2-3 महिने झाले एखाद्या मुलीचं लग्न झालेलं आहे, ती पतिव्रत आहे, पतीची सेवा केल्याशिवाय, पतीचं मुख पाहिल्याशिवाय ती अन्न खात नव्हती. हे त्या काळातलं सांगतो मी, द्वापरयुगातलं. तुम्ही आतापासून टेन्शन घेऊ नका. देवा पतीचं मुख पाहिल्याशिवाय ती अन्न खात नव्हती, अशी तिची अवस्था, एवढी पतिव्रत आहे. आणि तिचं लग्न होऊन 2च महिने झाले आणि 2-3 महिन्यासाठी तिच्या पतीला कुठंतरी बाहेर गावी जायचं. मग आता अडचण मोठी अशी आहे की पतीचं दर्शन झाल्याशिवाय, या भाऊ बसा,
नेवाशा तालुक्यामध्ये मक्तापूर नावाचं गाव आहे आणि त्या गावची असणारी आमची सगळी बर्डे कंपनी आहे. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तुम्ही म्हणाल तुम्ही बर्डे इथले आणि तिकडे बर्डे कसं का, ते आता झालं काहीतरी आमचं आम्ही पाहून घेऊ, बाकी काय. अनेक दिवसापासून त्यांच्या गावी कार्यक्रमासाठी जात असतो. त्यांचं एकदा ग्रामस्थांच्या वतीने स्वागत आहे. वेळ आहे ना, एक थोड्या वेळ थांबणार आहेत ना? हां, थोड्या वेळ थांबणार आहेत ना? हां, मग सत्कार करू नंतर जाता 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 करू. चला. त्या गवळणी सांगू लागल्या, देवा पतिव्रत आहे ना ती, पतीचं मुख पाहिल्याशिवाय ती अन्न खात नव्हती आणि 2 महिन्यासाठी तिच्या पतीला कुठतरी गावाला जायचं होतं. सांग बरं देवा तिनं काय करायचं? म्हणे काय करायचं तुम्ही सांगा. काही नाही म्हणे, तिच्या पतीनं डोकं लावलं, माझं मुख पाहिल्याशिवाय अन्न खायचं नाही, तुला एक काम कर. तिनं काय केलं, चिखलाची मूर्ती तयार केली स्वतःच्या पतीची. त्या पतीनं स्वतःची मूर्ती तयार करून दिली, सेम टू सेम दिसत होती स्वतःसारखी. आणि ती मूर्ती तिच्या हातात दिली आणि सांगितलं, हे बघ 2 महिने मी घरी येईपर्यंत या मूर्तीचीच पूजा करायची. जेवायचं असलं की या मूर्तीलाच विचारायचं, तुम्हाला जेवायचंय का, आता मी जेवू का? तूच हा म्हणायचं आणि तूच नाही म्हणायचं, तुझ्याच मनाने चलून द्यायचा कारभार. आता त्याचेच पाहिजे मी मागे येईपर्यंत तुझी निष्ठा आहे ना माझ्यावरती. तिने सांगितलं ठीक आहे. आणि ती मूर्ती त्यानं तिच्या हातात दिली, हा निघून गेला. आता इथं दिनक्रम सुरू झाला. उठलं, ही उठली की त्याला उठवायची, त्याला जेवू घालायची, त्याला विचारायची की तुम्ही जेवले का? मग हिने मनानेच माहिती, हा मी जेवलो. बरं मी जेवू का? हा जेव ना तू. म्हणजे काय तिथंच चाललंय. आता सांगितलंय तिला. बरं पाय चेपू का? हा झोप बरं थोडे. बस का? म्हणजे बस. झोपू का? हा झोपा. आता काय अडचण. स्वतःसोबतच गप्पा मारायची, त्या मूर्तीलाच पती समजायची, सेवा करू लागली. आणि 2 महिने झाले, ऐका. आणि 2 महिन्यानं काय झालं, ही त्या पतीची पाय चोपत होती. कुणाची? पतीची. म्हणजे कुणाची? तुम्हाला तुमच्या दृष्टीनं मूर्ती आहे, पण तिच्या दृष्टीनं कोण आहे तो? पती आहे महाराज. निष्ठा आहे ती त्याच्यावरती. पाय चोपत बसली, तेवढ्यात दरवाजाची कडी वाजली. हिने विचारलं कोण आहे? तो म्हटलं मी आहे. मी म्हणजे कोण? अहो तिचा पती आला ना. कोण? खरा का खोटा? खरा आला. ऐका बरं, ज्याची पाय चोपते तो कोण आहे? अहो पतीच आहे. तुमच्या दृष्टीने, तुमच्या आमच्या दृष्टीनं ती मूर्ती आहे, पण तिच्या दृष्टीनं तो काय आहे? पतीच आहे. आणि दरवाजात उभा आहे तो कोण आहे? पतीच आहे. आणि मग अशा वेळेस त्या गवळणीने विचारलं, देवा आता मला सांग, अशा वेळेस त्या स्त्रीनं काय करायचं? ज्या पतीचा पाय चोपते त्या पतीचे पाय चोपायचं सोडून द्यायचं, दरवाजा उघडून खऱ्या पतीला आतमध्ये बोलवायचं, का त्याला बोलवायचं सोडून याचेच पाय चोपीत बसायचे? तू सांग. देवाने सांगितलं, मला काय एवढं येडं समजतात का तुम्ही? अगं एकदा खरा पती प्राप्त झाल्यानंतर या मूर्तीची गरज काय, या चिखल्याच्या गोळ्याची गरज काय? गोपिकांनी सांगितलं, मग देवा आमचं काय चुकलं रे? अरे तू तर आमचा खरा पती आहेस ना, तू जगतपती आहेस, आणि तुझं पतित्व आम्हाला प्राप्त झाल्यानंतर या चिखल्याच्या गोळ्यासोबत आम्हाला काय करायचं? आणि गवळणीच्या अंतःकरणात हा प्रेमभाव निर्माण झाला आणि देवानं तो प्रेमभाव जाणला. आणि देवानं असा आता गवळणींच्या सोबत रास क्रीडा करायचं ठरवलं. देव मध्यभागी उभे आहेत महाराज. ऐका. आणि दिव्य रास लीलेचा आनंद आता आपल्याला उपभोगायचा आहे. सगळं गवळणीनं गराडा घातला भगवंताला. भगवान मध्यभागी उभा आहेत. आधारावरती मुरली भगवंतानं धरलेली आहे. भगवती राधा राणी महाराज, तिच्यामुळंच तर रासलीला आहे ना. ती तर खरी रासलीला कारणीभूत आहे. आणि या गवळणी सोबत भगवान आता रासलीला खेळू लागला. एक एक गवळण, एक एक गोपाळ, अशी भगवंताचा रास लिले नाचू लागला महाराज. भगवंत मध्यभागी, गवळणीनं चहूबाजूनं भगवंताला घेरलेले. नाचता नाचता गवळणीनं मनात विचार केला, अरे बापरे काय भाग्य आहे आपलं, किती श्रेष्ठ आहेत आपण. जगाचा मालक आपल्या सोबत नाचतोय, याचा अर्थ आपल्यापेक्षा जगात कुणी श्रेष्ठ नाही. हा अहंकार झाला. कुणाला? गवळणीला. तुमच्या आमच्या सारख्या सामान्य भक्ताला अहंकार होतं याच्यात नवलच नाही महाराज. माझं वाक्य थोडं काळजीपूर्वक ऐका. तुमच्या आमच्या सामान्य भक्ताला अहंकार होतं याच्यात नवल नाही.
देवाच्या ज्या अत्यंत जवळ आहेत ना त्यांना सुद्धा अहंकार झाला, गवळणीला अहंकार झाला. एक सांगू, देवाला सगळं सहन होतं तुमचं अहंकार, तीळ मात्र जरी होय अभिमान आणि मिरू तो समान भार देवा. देवाला एवढा सुद्धा अहंकार सहन होत नाही महाराज. किती चांगले भक्त असू द्या, देवाला कळालं गवळणींना अहंकार झाला आणि रासलीला चालू असताना देव जागेहून गुप्त झाले महाराज. आणि गवळणी इकडं तिकडं पाहू लागल्या, देवा कुठे आहेस तू? व्याकुळ झाल्या महाराज, रडू लागल्या, देवाच्या नावानं हाका मारू लागल्या. देवा धाव, आम्हाला सोडून जाऊ नकोस रे, तुझ्याशिवाय या जगात आम्हाला कोणी नाही. मन वेडे रमतची नाही ग, मन वेडे रमतची नाही, मज कृष्ण भेटवा बाई ग, मज कृष्ण भेट बाई ग, मज कृष्ण भेटवा बाई ग, मज कृष्ण भेटवा बाई, मज कृष्ण भेटवा बाई ग, मज कृष्ण भेटवा बाई. मन वेडे रमतच नाही, मन वेडे रमतच नाही, मज कृष्ण भेटवा बाई ग, कृष्ण भेटवा बाई ग, मज कृष्ण भेटवा बाई. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. कानारी भेट दे ना मला, कृष्णारी भेट दे ना मला, कानारी भेट दे ना मला, कानारी भेट दे ना मला, कानारी भेट दे ना मला, कृष्णारी भेट दे ना मला, कानारी भेट दे ना मला, कानारी भेट दे ना मला. आनंद विभोर झाल्या महाराज, आनंद विभोर झाल्या, दुःखी झाल्या महाराज. देवाशिवाय करमत नव्हतं ना, देवाचं वेड लागलं होतं महाराज गवळणींना. ऐका, एवढ्या वेळा झाल्या, देव दिसत नाही ना, देवाला हाका मारू लागल्या, देवा धावणारे तुझ्याशिवाय नाही आम्हाला कोणी महाराज, देवा तुझ्या वाचून आम्हाला करमत नाही रे. वेड्या झाल्या आणि कृष्णा स्वतःच कृष्ण झाल्या महाराज. कृष्ण कृष्ण म्हणता म्हणता स्वतः कृष्ण झाल्या. थोडं बार काही नाही का. आणि कृष्णासारख्या लीला करू लागल्या. एका गवळणीनं काय केलं, हातात असा दगड घेतला मोठा आणि असा हातावरती धरला. चला म्हणे मी कृष्ण आहे, आता मी गोवर्धन धारण केलेलं आहे, सगळ्यांनी माझ्या खाली या, इंद्र आता पाऊस पाडणार आहे. का? कृष्णमय झाल्या महाराज, स्वतःच कृष्ण झाल्या. आणि कृष्णासारख्या लीला, मी आता पुतनेला मारणार आहे, मी आता अरिष्टासुराला मारणार आहे, अशा लीला करू लागल्या. आणि वेड्यासारख्या पळू लागल्या देवाच्या नावानं. देवा धाव, देवा धाव, देवा आम्हाला भेट, आम्हाला सोडून जाऊ नकोस रे. वेड्या झाल्या महाराज देवासाठी. कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जग जेठी कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जग कन्हैया रे, कन्हैया, कन्हैया रे, जग दे, कन्हैया रे, कन्हैया, जग दे,
मोकलिले वाणी मोकलिले वाणी सावधानी वेडले नैया रे देई भेटी एक वेळा देवा एकदा भेट रे धावत लागल्या पळू लागल्या आणि व्याकुळ झाल्या महाराज विको विको कमी वेड लागलं महाराज कन्हैयाचं त्यांना रिटर्न डबल आवाज येतो काही प्रॉब्लेम झाला काय देवाच्या छंदात वेड्या झाल्या का प्रेम आहे तेवढं देवावरती आणि निघाल्या कुठंतरी देव आपल्याला भेटला पाहिजे अचानक सोडून देव का गेला आपल्याला कळालं नाही कुठं गेला असेल म्हणून माग लावत गेल्या आपण नाही का एखादी वस्तू हरवली असेल तर माग लावतो समजा गाय सुटून गेली गोठ्यातून कुठं गेली असेल कशावरून ओळखायची महिला मंडळ तुम्ही म्हणाल गाईच नाही ठेवली आम्ही ना आता कशानं ओळखीत कशानं ओळखायचं तिच्या पाऊल खुनाने ओळखायचं बरोबर आहे आणि गोपिका आता कन्हैयाचा माग लावू लागल्या आणि चालता चालता त्यांच्या लक्षात आलं तर त्यांना दोघांची पावलं दिसली म्हटले अरे तो एकटा गेला नाहीये तिला सुद्धा सोबत नेलेले ती म्हणजे कोण हो ती म्हणजे महाभाव स्वरूपा रासेश्वरी महाराज शुकाचार्य तिचं नाव घेत नाहीत भागवतामध्ये का कारण तिचं नाव शुकाचार्यांनी मुखाने घेतलं की त्यांच्या डोळ्याला धारा लागायच्या ती धाराच आहे ती शुद्ध प्रेमाची धारा आहे महाराज तिनं सगळं जीवन देवासाठी न्योछावर करून टाकलेले महाराज तिनं सर्वस्वाचा त्याग केला आहे तिला राधा म्हणतात महाराज तिला राधा म्हणतात राधा ऐसी भई श्याम की दीवानी राधा ऐसी भई श्याम की दीवानी हो ब्रज की कहानी हो गई हो ब्रज की कहानी हो गई ब्रज की कहानी हो गई ब्रज की कहानी हो गई राधा ऐसी भई श्याम की दीवानी राधा ऐसी भई श्याम की दीवानी हो ब्रज की कहानी ब्रज की दीवानी हो गई ब्रज की दीवानी हो होती वृंदावन भी वृंदावन ना होता कान्हा तो होते बंसी भी होती बंसी में प्रार्थना होता प्रेम की भाषा जानता न कोई कन्हैया को योगी मानता न कोई बिना परी नहीं वो प्रेम की पुजारी बिना परिणय के वो प्रेम की पुजारन कान्हा की पटरानी हो गई वो कान्हा की पटरानी हो गई एक भोली भाली गाँव की गवार एक भोली भाली गाँव की गवार हो पंडितों की बानी हो गई हो पंडितों की बानी हो गई राधा ऐसी भई श्याम की दीवानी राधा ऐसी भई श्याम की दीवानी हो ब्रज की कहानी हो गई हो ब्रज की कहानी हो
सगळं जीवन तिनं नोछावर करून टाकलं देवावर. ती कान्हा आहे आणि ती राधा आहे. गवळणीने विचार केला तो एकटा गेला नाही, तिला सुद्धा सोबत नेलंय. ती राधा आहे महाराज. राधा चालत होती, भगवंत आणि राधा निघाली आणि चालता चालता आता राधेलाही थकवा आला आणि राधेनं विनंती केली, देवा मला खांद्यावर घे ना. देव घेतो बरं का खांद्यावर, पण कुठपर्यंत गंमत पाहतो फक्त. राधेला भगवंतानं खांद्यावरती घेतलं आणि मग आता राधेची सुद्धा वृत्ती बदलली. तिच्या अंतःकरणात अहंकार निर्माण झाला. खरं तर राधेला अहंकार होत नसतो, पण ती सुद्धा लीला आहे देवाची. राधेला सुद्धा अहंकार झाला की पहा सगळ्या गोपिकांना देवानं सोडून दिलं, मलाच एकटीला खांद्यावर घेऊन चाललाय. असं समजू नका. हा धोका आहे आपल्यासाठी. राधेनं मनात विचार केला आणि हा विचार तिच्या मनात आल्याबरोबर देव लगेच अदृश्य झाले, पटकन गायब झाली. ती अशी दणकन दिशी खाली आदळली महाराज. का आदळली? कारण तिला खांद्यावर घेतलं होतं आणि तसेच गायब झाली. आदळली ना खाली, आणि आदळलीनं मग देवाच्या नावानं टाहो फोडू लागली. कान्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा. देवाला हाक मारत होती. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचोनी केशवा अनुनावडे. देवा तू माझं जीवन आहेस, तू माझा प्राण आहेस, आम्हाला सोडून जाऊ नकोस ना. तेवढ्या त्या गवळणी त्या राधेपर्यंत आल्या, तिचं सांत्वन केलं आणि पुन्हा गवळणी आणि राधा यमुनेच्या काठावरती आल्या आणि भगवंताचं स्मरण करू लागल्या, देवाची वाट पाहू लागल्या. आणि गोपिकांनी देवाच्या विरहामध्ये एक गीत गायलेलं आहे श्रीमद भागवतामध्ये. त्या गीताचं वर्णन आहे. एक 2-3 श्लोक पाहू आणि पुढे चालू, वेळ अत्यंत कमी. जयति तेधिकं जन्मनाव्रज श्रयत इंदिरा शश्वतत्रयी. जयति तेधिकं जन्मनाव्रज श्रयत इंदिरा शश्वतत्रयी. कैतदृश्यता दीक्षितावका कायिकासव स्वादिचिन्वते. शरदुदाशये सरसिजोधर त्रिमुषादृशा सुरतनाथ ते शुल्कदासिका वरद विघ्नको नेहकुंडका. जलाभ्यया व्याल राक्षसा दर्शनादुका वैदिकानना. हे ऋषभात्मजात विश्वतो भया ऋषभदेवयम् श्लोक आहेत त्याच्यामध्ये. आता 19 श्लोक म्हणायचे म्हटलं की मग अर्धा तास याच्यातच जाईल आपला. असणार हे गोपीगीत भगवंताच्या विरहामध्ये गायलेलं आहे. त्याच गीताचा अर्थ आपण ब्रज भाषेमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करू. गोपिका विनंती करतात देवाला, दिलदार यार प्यारे गलियों में मेरे आजा. दिलदार यार प्यारे गलियों में मेरे आजा. यार प्यारे गलियों में मेरे आजा. दिलदार यार प्यारे गलियों में मेरे आजा. ओ मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा. मेरा यार बन के आना, दिलदार बन के आना. हरे जी मोरी अखियन आगे रहियो, नाथ मोरी अखियन आगे रहियो. ओ मेरा यार बन के आजा, मेरा प्यार
रे गलियों में आना। दिलदार यार प्यारे गलियों में मेरे आजा, मेरा यार बन के आजा। गवळणी हाका मारतात, देवा आम्हाला सोडून गेलास लवकर ये, आणि देव प्रगट झाले. ऐका, रडत होत्या देवासाठी महाराज गोपीगीत गायलं, आणि त्या अश्रूतून गवळणींचा सगळा अहंकार नष्ट झाला, आणि त्याचा परिणाम अहंकार गेला आणि देव प्रगट झाला. आणि प्रगट झाल्याबरोबर देव दिसल्याबरोबर गवळणीनं गरडा घातला, देवा कुठं गेला होता सांग. कुणी त्याच्या गळ्यात हात घालते, कुणी त्याला तिरक्या नजरेने पाहते, कुणी त्याच्या पायाला हात धरते, कुणी हाताला हात धरते. देवा कुठं गेला होता सोडून सांग ना. देवा व्याकुळ झाल्या, देवा कुठे गेला होता सांग. आणि व्याकुळ होऊन विचारताय, देवा सांग ना रे, का सोडून गेला होतास. देवानं सांगितलं, गवळणींनो अगं मी इथंच होतो, मी कुठंच गेलो नाही. का खोटं बोलतोस रे, आम्हाला सोडून गेला आणि खुशाल म्हणतो इथंच होता, का गायब झाला होता सांग. देवानं सांगितलं, खरं सांगू मी इथंच होतो, पण मुद्दामून गायब झालो होतो. अरे पण का. तू म्हटला मी पाहत होतो. काय पाहत होता. गवळणींनो मी पाहत होतो की तुम्ही माझ्यासाठी किती रडता, तुम्ही माझ्यासाठी किती व्याकुळ होता, तुम्ही माझ्यासाठी किती कासावीस होता. का रे देवा, का पाहत होतास असं. देवानं सांगितलं, गवळणीनं खरं सांगू ना. हो म्हणे, सांग ना. खरं सांगू. अरे सांग ना. गवळणींनो माझ्यासाठी कुणीतरी व्याकुळ झालेलं मला फार आवडतं, माझ्यासाठी कुणीतरी कासावीस झालेलं मला फार आवडतं, माझ्यासाठी रडलेलं मला फार आवडतं, आणि म्हणून मी गायब झालो होतो. आता चित्र बदललं. रडणाऱ्या गोपिकांनी डोळे पुसले. देवानं सांगितलं, माझ्यासाठी रडलेलं आवडतं, माझ्यासाठी कासावीस झालेलं आवडतं. एक सांगू गवळणींनो, ही संसारातली लोक माझ्या समोर येऊन रडतात, पण माझ्यासाठी नाही, ते स्वतःसाठी रडतात. तुम्हीच फक्त अशा आहात की फक्त माझ्यासाठी रडतात, म्हणून मला आवडतं. गवळणीनं सांगितलं, देवा आता खबरदार जर आमच्या समोर थांबशील तर. म्हणे का. हो अजिबात थांबायचं, लगेच निघून जा. आता चित्र बदललं. आतापर्यंत देव रडत होता, आणि जा म्हटल्याबरोबर आता देवानं उभ्यानंच अंग टाकून दिलं. गवळणीनं मला का जा म्हणता. गवळणीनं सांगितलं, देवा रडल्याला जर तुला आवडत असेल, कासावीस झालेलं जर तुला आवडत असेल, व्याकुळ होऊन रडलेलं जर तुला आवडत असेल, तर देवा तू जर आमच्या समोर असा राहशील तर आम्हाला तुझ्यासाठी व्याकुळ होता येणार नाही, तुझ्यासाठी नाही रडता येणार, तुझ्यासाठी कासावीस होता येणार नाही. आणि रडण्यातच जर तुला सुख असेल तर हाच जन्म ना, इथून पुढचे सगळे जन्म तुझ्यासाठी आम्ही रडायला तयार आहेत रे देवा. तू आमच्या समोर थांबू नकोस, निघून जा, आम्हाला रडू दे. याला म्हणायचं देवाच्या सुखात असणारं सुख. काय प्रेम असेल गवळणीचं. आता चित्र बदललं. आतापर्यंत गवळणी देवाकडे प्रेम मागत होत्या, आता देवानं उभानं अंग टाकून दिलंय आणि देव प्रेम मागतोय. पहा, देव प्रेम मागतोय महाराज. आता चित्र बदललेलं आहे. देवानं विनंती केली, देवा आम्हाला प्रेम दे. आणि गवळणी म्हणतात, देवा आम्हाला प्रेम दे. पहा, एकमेकांना प्रेमाची देवाणघेवाण चालू. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा सिंगार दे. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा सिंगार दे. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. ओ मोरी घूंघट उतार दे, प्रेम की भिक्षा में डाल दे. ओ गोरी घूंघट उतार दे, प्रेम की भाषा झोली में डाल दे. ओ मोरी घूंघट उतार दे, प्रेम की भिक्षा झोली में डाल दे.
गई मैं घर की डगरिया माया का तूने रंग ऐसा डाला बंधन में बांध गया बांधने वाला आना रे थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठा शिकार घूंघट उतार दे महिमा का झोली में डाल दे भिक्षा झोली